श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही कधी शांतपणे बसून असा विचार केलाय का की एखादं इवलंसं लहान मूल ज्याने अजून हे जग नीट पाहिलंही नाही, ज्याला पाप पुण्य काय असतं हे ठाऊकही नाही, ते जन्मापासूनच गंभीर आजाराने का त्रस्त असतं? किंवा एखादा तरुण मुलगा जो खूप प्रामाणिक आहे, दिवसरात्र कष्ट करतोय, व्यसनांपासून लांब आहे, पण तरीही त्याच्या आयुष्यात फक्त आणि फक्त अपयश, अपमान आणि दुःखच का येतंय? आपण देवाला प्रश्न विचारतो, देवा, तू इतका निर्दयी कसा? या निष्पाप जीवाचा काय दोष? पण मित्रांनो, खरंच तो दोष देवाचा असतो का? की आपल्याच घराण्यातील मागच्या पिढीच्या कर्माची ती एक न फेडलेली पावती असते? गरुड पुराणात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी पक्षीराज गरुडाला हे भयानक सत्य सांगितलंय. आई वडिलांच्या कर्माची सावली मुलांच्या नशिबावर पडतेच. आई वडिलांनी केलेलं एक छोटं पाप त्यांच्या काळजाच्या तुकड्याला म्हणजेच त्यांच्या मुलांना नरक यातना भोगायला लावू शकतं. आजचा हा व्हिडिओ तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही, पण तुमच्या येणाऱ्या पिढीचं आणि तुमच्या मुलांचं भविष्य वाचवण्यासाठी हे सत्य ऐकणं आज खूप गरजेचं आहे. शेवटपर्यंत सोबत राहा, कारण आमचे उपाय तुमचीही पिढ्यानपिढ्या चालत आलेली कर्मबंधने तोडू शकतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृपादृष्टी या चॅनेलवर. आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक अतिशय गंभीर, डोळे उघडवणारा आणि संवेदनशील विषय घेऊन आले आहे. काही जण विचारतात, आम्ही आयुष्यभर कोणाचं वाईट केलं नाही, कोणाची काडीही चोरली नाही, मग आमच्या पोराबाळांच्या वाट्याला हे दुःख का? आमच्या मुलांचं वय उलटून चाललंय, पण लग्न का ठरत नाहीये? तो सतत आजारी का असतो? घरात इतकी गरिबी का आहे? मित्रांनो, हे प्रश्न जितके साधे वाटतात तितकीच त्यांची उत्तरं हजारो वर्ष जुन्या आपल्या शास्त्रात लपलेली आहेत. आणि ती शास्त्र म्हणजे गरुड पुराण. अनेकांना वाटतं की गरुड पुराण फक्त मृत्यूनंतर काय होतं हे सांगण्यासाठी आहे, पण तसं नाही. गरुड पुराण हे जिवंतपणी कसं वागावं, कर्माचं चक्र कसं चालतं आणि आपल्या कर्माचा परिणाम आपल्या लेकराबाळांवर, आपल्या वंशावर कसा होतो याचा आरसा आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये अशा 7 ते 10 खुणा, संकेत आणि कर्माचे सिद्धांत पाहणार आहोत, जे तुमच्या आयुष्यातील अनेक कोड्यांची उत्तरं देतील. आई वडिलांनी केलेली नेमकी कोणती पापं किंवा त्यांनी केलेलं नेमकं कोणतं पुण्य मुलांच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतं किंवा हाहाकार माजवू शकतं, हे आज आपण पुराव्यानिशी पाहणार आहोत. अंगावर शहारे आणणाऱ्या या गोष्टी ऐकताना तुमचं मन भरून येईल. कदाचित तुम्हाला तुमच्या जुन्या चुका आठवून रडूही येईल. पण धीर धरा, कारण जिथे भक्ती आहे तिथे शक्ती आहे, आणि जिथे अडचण आहे तिथे श्री स्वामी समर्थांची अफाट कृपा आणि प्रभावी उपायसुद्धा आहेत. चला या आध्यात्मिक आणि भावूक व्हिडिओला सुरुवात करूया. 1. अधर्माने कमावलेला पैसा. गरुड पुराण असं सांगतं की कर्माचे फळ हे केवळ कर्त्यालाच नाही, तर त्या कर्माच्या फळाचा उपभोग घेणाऱ्यालाही भोगावे लागते. जर एखाद्या पित्याने किंवा मातेने कुणाची फसवणूक करून, कुणाचं घर उद्ध्वस्त करून किंवा कुणाचा तरी हक्क मारून पैसा कमावला असेल आणि त्याच पैशातून जर मुलांचे पालनपोषण झाले असेल, तर तो पैसा घरात विष बनून प्रवेश करतो. तो पैसा अन्नाच्या रूपाने जेव्हा मुलांच्या पोटात जातो, तेव्हा त्यांची बुद्धी भ्रष्ट होते. ते चुकीच्या मार्गाला लागतात आणि त्यांना अशा व्याधी जडतात ज्यावर जगातल्या कोणत्याही डॉक्टरकडे इलाज नसतो. अन्यायोपार्जित द्रव्यम दशवर्षांनी तिष्ठति, प्राप्ते चैकादशे वर्षे समूलं
तत्वी न शक्ती, म्हणजेच अन्यायाने कमावलेली लक्ष्मी फक्त 10 वर्ष टिकते, पण 11व्या वर्षी ती मूळ व्याजासह घराचा आणि वंशाचा नाश करते. एका मोठ्या शहरात राहणाऱ्या व्यापाराची ही गोष्ट आहे. तो माणूस दिसायला खूप धार्मिक होता, पण व्यवसायात तो खूप कपटी होता. त्याने आपल्या सख्ख्या भावाची जमीन लबाडीने बळकावली होती आणि भावाच्या मुलांना रस्त्यावर आणलं होतं. त्याला वाटलं, मी माझ्या मुलांसाठी संपत्ती जमा करतोय. पण नियतीचा खेळ बघा. त्याच्या एकुलत्या एक मुलगा वयाच्या 20व्या वर्षी अशा एका दुर्धर आजाराने ग्रासला की त्याला बेडवरून उठणंही अशक्य झालं. त्या व्यापाराने कमावलेले करोडो रुपये मुलाला साधं उभंही करू शकले नाहीत. तो भक्त जेव्हा रडत रडत स्वामींच्या दरबारात आला, तेव्हा त्याला स्वामींच्या शब्दातून उमजलं की ज्या जमिनीसाठी त्याने भावाला रडवलं होतं, त्या भावाचे आणि त्यांच्या मुलांचे अश्रू आज त्याच्या स्वतःच्या मुलाला लागले होते. एका सरकारी अधिकाऱ्याने आयुष्यभर लाच घेऊन खूप माया जमवली, मुलांना परदेशात शिकवलं. पण जेव्हा मुलं मोठी झाली, तेव्हा ती मुलं व्यसनाच्या इतक्या आहारी गेली की त्यांनी बापालाच घरातून हाकलून दिलं. तो पैसा जो मुलांच्या सुखासाठी कमावला होता, तोच पैसा मुलांच्या विनाशाचं कारण ठरला. मित्रांनो, विचार करा, अंगावर शहारे येतात ना. आपण म्हणतो आपण मुलांसाठी करतोय, पण आपण त्यांच्यासाठी संपत्ती ठेवतोय की त्यांच्या पायात कर्माच्या बेड्या ठोकतोय? तुम्हालाही असं कधी वाटतंय का की पैसा असूनही घरात सुख नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा. उपाय: जर तुम्हाला वाटत असेल की कळत नकळत चुकीचा पैसा घरात आलाय, तर दर गुरुवारी आपल्या उत्पन्नातील छोटा हिस्सा गरिबांना अन्नदान करण्यासाठी वापरा. अन्नाचं दान हे सर्वात मोठं प्रायश्चित्त आहे. 2. प्राणीमात्रांना दिलेला त्रास. आपल्या शास्त्रात अहिंसा परमो धर्म असं म्हटलंय. गरुड पुराणात पशुपक्ष्यांच्या हत्येला किंवा त्यांना दिलेल्या विनाकारण त्रासाला महापाप मानलं जातं. निसर्गातील प्रत्येक मुका प्राणी हा ईश्वराचा अंश आहे. जर आई वडिलांच्या हातून एखादा मुका प्राणी विनाकारण मारला गेला असेल, कुणीतरी हौसेपोटी शिकार केली असेल किंवा कुणाचे घरटे तोडले असेल, तर त्याचा थेट परिणाम मुलांच्या प्रगतीवर होतो. मुलांच्या नोकरीत वारंवार अडथळे येणे, प्रगती थांबणे किंवा घरात संतती प्राप्तीमध्ये अडचणी येणे हे याचे प्रमुख संकेत आहेत. एका माऊलीचा हा अनुभव आहे. त्यांच्या मुलाचे वय 35 झाले होते, पण लग्न जुळत नव्हते. मुलगा देखणा होता, सुशिक्षित होता, पण ऐनवेळी लग्न मोडायचे. अगदी साखरपुडा झाला तरी मोडायचा. जेव्हा त्या माऊलीने गरुड पुराणाचे वाचन केले आणि घरात चिंतन केले, तेव्हा वडिलांना आठवले की तरुणपणी त्यांनी रागाच्या भरात एका गर्भवती गायीला काठीने खूप मारले होते आणि ती गाय जखमी झाली होती. त्या मुक्या प्राण्याचे ते आर्त अश्रू मुलाच्या संसाराच्या आड येत होते. त्यांनी जेव्हा त्या पापाचे प्रायश्चित्त घेतले, गोसेवा केली, तेव्हा अवघ्या 3 महिन्यात मुलाचे लग्न जमले. एका व्यक्तीला पक्ष्यांची घरटी तोडायची सवय होती. पुढे जाऊन त्याच्या स्वतःच्या मुलांना हक्काचे घर घेताना इतके अडथळे आले की त्यांना वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात राहावे लागले. मित्रांनो, मुके प्राणी बोलू शकत नाहीत, पण त्यांची हाय आणि त्यांचे आशीर्वाद खूप शक्तिशाली असतात. रडू येतंय का हे ऐकून? कारण आपण विसरतो, पण निसर्ग काहीच विसरत नाही. उपाय: दररोज पक्ष्यांसाठी घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत पाणी आणि धान्य ठेवा. गाईला रोज एक तरी पोळी किंवा चारा द्या. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत ही सेवा करा. 3. स्त्रीचा अपमान आणि मुलींचे वैवाहिक आयुष्य. ज्या घरात सासू सुनेचा छळ करते आणि जिथे पती आपल्या पत्नीचा शारीरिक आणि मानसिक अनादर करतो, त्या घरातील मुली कधीही सुखी होत नाहीत. गरुड पुराणानुसार स्त्री ही प्रत्यक्ष लक्ष्मीचे रूप आहे. जर आईने स्वतःच्या सासूला त्रास दिला असेल, तर कर्माचे तेच चक्र फिरून तिच्या मुलीच्या आयुष्यात सासरच्या त्रासाच्या रूपाने परत येते. जे आपण दुसऱ्याच्या मुलीला देतो, तेच आपल्या मुलीला मिळते. हा निसर्गाचा न्याय आहे. एक मॅडम सांगत होत्या की त्यांच्या मुलीचे सासर खूप श्रीमंत आणि चांगले असूनही
मुलगी तिथे सतत रडत असायची. काहीच कारण नसताना तिथले लोक तिला टोमणी मारायचे. जेव्हा त्या मॅडमने स्वतःच्या आयुष्याचा प्रामाणिकपणे विचार केला, तेव्हा त्यांना आठवलं की त्यांनी तरुणपणी स्वतःच्या सासूला कसं छळलं होतं. त्यांना पाणीही नीट दिलं नव्हतं. जे बी त्यांनी पेरलं होतं तेच फळ त्यांच्या काळजाच्या तुकड्याला म्हणजेच मुलीला मिळत होतं. ही जाणीव होताच त्यांनी सासूच्या फोटोसमोर उभं राहून माफी मागितली. अंगावर शहारे येत आहेत ना. आपण ज्या सुनेला छळतो ती कुणाची तरी मुलगी असते हे आपण विसरतो. तुम्हालाही असं काही अनुभवायला मिळतंय का? उपाय: रोज सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावा आणि व्यंकटेश स्तोत्राचे किंवा महालक्ष्मी अष्टकाचे पठण करा. घरातल्या स्त्रियांचा आदर करा. हेच सर्वात मोठं पुण्य आहे. 4. कुलदेवतेचा विसर. आपल्या पूर्वजांनी ज्या कुलदेवतेची पिढ्यानपिढ्या पूजा केली त्यांना जर आपण अनुदिकतेच्या नादात विसरलो तर कुटुंबावरचे सुरक्षा कवच निघून जाते. गरुड पुराणात सांगितलं आहे की कुलधर्माचे पालन न केल्यास मुलांच्या आयुष्यात अचानक मोठी संकटं येतात. मुलं मार्गावरून भरकटतात किंवा घरात कुणाचेच कुणाशी पटत नाही. एक कुटुंब होतं. त्यांच्या घरात सतत काही ना काही आर्थिक संकट असायचं. नवीन व्यवसाय सुरू केला की तो हमखास बुडायचा. स्वामींच्या एका केंद्रात गेल्यावर त्यांना विचारलं गेलं, तुमची कुलदेवी कोण? तेव्हा त्यांना ते आठवेना. त्यांनी 3 पिढ्यांपासून कुलदेवीचा उदो केला नव्हता. तिथे गेले नव्हते. स्वामींच्या कृपेने त्यांनी जेव्हा आपल्या कुलदेवतेचा शोध घेतला आणि तिथे जाऊन अभिषेक केला तेव्हा त्यांच्या घरातील भांडणं आणि गरिबी एका रात्रीत गायब झाली. 5. अन्नाचा अपमान. गरुड पुराणात अन्नाला पूर्ण ब्रह्म मानलं जातं. जर आई वडील अन्न वाया घालवत असतील किंवा अन्नाचा अपमान करत असतील तर त्यांच्या मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही. मुलं हुशार असूनही परीक्षेच्या वेळी त्यांना आठवत नाही. याला सरस्वती दोष मानले जाते. एका घरात अन्नाची खूप नासाडी व्हायची. शिल्लक अन्न कचऱ्यात फेकलं जायचं. त्याचा मुलगा अभ्यासात खूप हुशार होता, पण मोठ्या परीक्षेच्या दिवशी त्याला अचानक ताप यायचा किंवा तो सगळं विसरायचा. जेव्हा त्यांनी अन्नाचा मान राखायला सुरुवात केली, गरिबांना अन्न दिलं, तेव्हा मुलाच्या शैक्षणिक प्रगतीतला अडथळा दूर झाला. ताटात अन्न कधीही उरवू नका. जेवणापूर्वी अन्नपूर्णा स्तोत्र म्हणा किंवा किमान श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 5 वेळा उच्चार करा. 6. खोट्या साक्षी. पैशासाठी किंवा सत्तेसाठी दिलेली खोटी साक्ष हे नरकाचे सर्वात मोठे द्वार आहे. जर एखाद्याने कुणा निष्पापाला अडकवण्यासाठी कोर्टात खोटी साक्ष दिली असेल तर त्याच्या पुढच्या पिढीला विनाकारण कोर्ट कचेरीच्या कचाट्यात अडकावे लागते. हे पाप कधीच पिच्छा सोडत नाही. एका माणसाने संपत्तीच्या वादात आपल्या जिवलग मित्राविरुद्ध खोटी साक्ष दिली. त्याचा मित्र उद्ध्वस्त झाला. 10 वर्षानंतर या माणसाचा मुलगा एका अशा अपघातात किंवा गुन्ह्यात अडकला जो त्याने केलाच नव्हता. बापाचं खोटं बोलणं मुलाच्या नशिबाला काळिमा फासून गेलं. रडू येते ना हे ऐकून, पण हेच कर्माचं चक्र आहे. 7. पूर्वजांचे ऋण. गरुड पुराणानुसार पितृपक्ष आणि श्राद्ध तर्पण हे केवळ कर्मकांड नाहीत. जर आपण आपल्या पूर्वजांना विसरलो तर त्यांची अतृप्त आत्मा घरात पितृदोष निर्माण करते. याचे फळ म्हणून घरात मुलं होत नाहीत किंवा झालेली मुलं नीट वागत नाहीत. एक दाम्पत्य होतं. त्यांच्या लग्नानंतर 12 वर्ष मूल होत नव्हतं. स्वामींच्या एका भक्ताने त्यांना पितृसेवा करायला सांगितली. पितरांना गती मिळाल्यावर आणि स्वामींची सेवा केल्यावर त्यांच्या घरात आनंदाची बातमी आली. उपाय: दर अमावस्येला दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने एक दिवा लावा आणि गाईला किंवा कावळ्याला अन्न द्या. 8. निसर्गाची हानी. गरुड पुराण सांगते की झाडे लावणे हे हजारो यज्ञाइतके पुण्य देते, पण फळ देणारी झाडे तोडणे हे पाप आहे. यामुळे वंशवृद्धी थांबते किंवा कुटुंबात अकाली मृत्यूचे प्रमाण वाढते. आपल्या मुलाच्या प्रत्येक वाढदिवसाला एक झाड लावा. हे झाड जसे जसे वाढेल तसे तसे तुमच्या मुलाचे आयुष्यही वृद्धिंगत होईल. 9. भक्तीचा अभाव. आई वडील जर सतत शिवीगाळ, क्रोध आणि देवावर अविश्वास दाखवत असतील तर मुलांच्या मनात नास्तिकता आणि अशांती घर करते. यामुळे मुलं लवकर डिप्रेशनमध्ये जातात.
उपाय: घरात किमान 10 मिनिटे तरी श्री स्वामी समर्थ जप मोठ्याने करावा. मित्रांनो, गरुड पुराण आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर आपल्याला आरसा दाखवण्यासाठी आहे. आपली मुलं जर दुःखात असतील तर एकदा आपल्या कर्माकडे वळून नक्की पहा. स्वामी समर्थ कधीच कुणाला अंतर देत नाहीत, पण आपण आपली झोळी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण पाप करत राहावं. स्वामी पाठीशी तेव्हाच राहतात जेव्हा आपण कर्माची किंमत जाणतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच अंतर्मुख करणारा असेल. आपण पाहिलं की गरुड पुराणानुसार आपल्या कर्माचे धागे आपल्या मुलांच्या नशिबाशी कसे घट्ट विणलेले असतात. आपण जे आज पेरतोय तेच आपली मुलं उद्या कापणार आहेत. म्हणून आजपासूनच संकल्प करा. कोणाचं मन दुखावू नका, कोणाचा हक्क मारू नका. प्रामाणिक राहा आणि स्वामींच्या नामस्मरणात स्वतःला झोकून द्या. रोज किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. अन्नाचा मान राखा आणि शक्य असल्यास अन्नदान करा. आपल्या आईवडिलांची आणि वडीलधाऱ्यांची सेवा करा, कारण त्यांचे आशीर्वाद हेच तुमच्या मुलांचे रक्षण कवच आहेत. दर गुरुवारी स्वामींची पालखी किंवा सेवा करा. तुम्हाला आजचा हा विषय कसा वाटला? तुमच्याही आयुष्यात कर्माचा असा काही अनुभव आला आहे का? किंवा तुम्हाला स्वप्नात स्वामींनी काही संकेत दिले आहेत का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.